नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या सेकंड सेमला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयाची दुसरी क्वेश्चन बँक या ठिकाणी सादर करीत आहे। पहिली क्वेश्चन बँक या अगोदर मी या ठिकाणी सादर केली होती। चला तर पाहूया। मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती सेमिस्टर दुसरे या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी। तर पहिला प्रश्न हा टिपा द्यायचा असतो। कोणकोणत्या टिपा याच्यामध्ये दिलेल्या त्या पहा। पहिल्या क्वेश्चन बँकेमधल्या आणि ह्या सारख्या असू शकतात। त्याच्यातल्या महत्त्वपूर्ण टिपा जे आहेत त्या अशा आहेत: गणितातील मूल्ये, व्हॅल्यूज इन मॅथमॅटिक्स, पाठ नियोजनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेसन प्लॅन, घटक नियोजनाचे फायदे, मेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग, चौथा नियोजनाचा अर्थ, मिनिंग ऑफ प्लॅनिंग, पाचवा सहकाऱ्यांमार्फत शिक्षकाचे मूल्यमापन, सहावा आहे विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकांचे मूल्यमापन, टीचर्स इव्हॅल्युएशन बाय स्टुडंट्स, सातवा आहे गणित शिक्षकाच्या कामगिरीची क्षेत्रे, परफॉर्मन्स एरियाज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, आठवी टिप आहे 10 गाभा घटक 10 कोर एलिमेंट्स, नववी टिप आहे गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास, प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, दहावी टिप आहे स्पष्टीकरण तंत्र, एक्सप्लेनेशन टेक्निक, अकरावी टिप आहे शिक्षकाचे अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ऑफ टीचर्स बाय अथॉरिटी, 12वी टिपे वार्षिक नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग, त्याच्यानंतर 13वी टिपे वार्षिक नियोजनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग, घटक नियोजनाचे पैलू, ॲस्पेक्ट्स ऑफ युनिट प्लॅनिंग, 15वी टिपे स्वयंशोधन पद्धती, ह्युरिस्टिक मेथड, त्याच्यानंतर 16वी टिपे उदाहरणे व दाखल्यांचा वापरतंत्र, इलस्ट्रेशन टेक्निक, पाठ नियोजनाच्या पायऱ्या, 17वी टिप स्टेप्स इन लेसन प्लॅनिंग, 18वी टिप गणित शिक्षकाच्या क्षमता, कॉम्पिटन्सीज ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, 19वी टिप अवगामी पद्धती, डिडक्टिव्ह मेथड, 20वी पद्धती व्याख्यान पद्धती, लेक्चर मेथड, 21वी टिप आहे गणित व विज्ञान विषयांमधील समवाय, कोरिलेशन बिटवीन मॅथमॅटिक्स अँड सायन्स, 22वी टिप आहे गणिताच्या विविध शाखा, व्हेरियस ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स, 23वी टिप आहे नियोजनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, 24वी टिप आहे गणित शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅथमॅटिक्स टीचर, 25वी टिप आहे गणितातील आधुनिक संकल्पना, मॉडर्न कन्सेप्ट्स इन मॅथमॅटिक्स, 26वी टिप आहे गणिताचा अर्थ, मिनिंग ऑफ मॅथमॅटिक्स, 27वी टिप आहे गणित अध्यापनाची साधने, टूल्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग, 28वी टिप आहे गणित शिक्षक संघटना, असोसिएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर, 29वी टिप आहे गणित शिक्षकासाठीची पात्रता, क्वालिफिकेशन्स फॉर अ मॅथमॅटिक्स टीचर, 30वी टिप आहे गणित शिक्षकाची बांधिलकी, कमिटमेंट ऑफ अ मॅथमॅटिक्स टीचर, 31वी टिप आहे दिग्दर्शन तंत्र, डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक, आणि 32वी टिप आहे प्रश्नोत्तर तंत्र, क्वेश्चनिंग टेक्निक। तर अशा प्रकारे 32 टिपा आहेत। 10 मार्कासाठी 4च टिपा तुम्हाला लिहायच्यात, 5 विचारले जातात, 4 फक्त त्या ठिकाणी लिहायचे, 2.5 मार्काला 1 टिप, अशा पद्धतीने 10 टिपा लिहायच्यात। प्रत्येक टिप ही साधारणपणे 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन जे 10 मार्काचे असतात ते एकूण 6 विचारले जातात। दुसरा, तिसरा, चौथ्यामधून कोणतेही 2 सोडवायचे आणि 5व्या, 6व्या, 7व्यामधून कोणतेही 2, असे एकूण 4 सोडवायचे। तर पहिला प्रश्न पहा, गणित अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे स्पष्ट करा, एक्सप्लेन द जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग। दुसरा प्रश्न असा आहे, गणिताच्या विविध शाखा कोणत्या, सविस्तर स्पष्ट करा, व्हॉट आर द व्हेरियस ब्रांचेस ऑफ मॅथमॅटिक्स, एक्सप्लेन इन डिटेल। तिसरा प्रश्न आहे, शालेय अभ्यासक्रमातील गणित विषयाचे स्थान स्पष्ट करा, एक्सप्लेन द प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन स्कूल करिक्युलम। चौथा प्रश्न, इतर शालेय विषयांशी गणिताच्या सहसंबंधाची चर्चा करा, डिस्कस द कोरिलेशन ऑफ मॅथमॅटिक्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स। त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, गणित विषयातील व्याख्यान पद्धतीचे महत्त्व, तिच्या गुणदोषांसहित स्पष्ट करा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लेक्चर मेथड इन मॅथमॅटिक्स विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स। 6वा प्रश्न आहे, गणित वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांची शोधान चर्चा करा, डिस्कस विथ एक्झाम्पल्स द क्लासरूम टीचिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅथमॅटिक्स। 7वा प्रश्न आहे, वार्षिक नियोजनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्यांची चर्चा करा, डिस्कस द इम्पॉर्टन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग। 8वा प्रश्न बघा, घटक नियोजनाचे फायदे व तोटे स्पष्ट करा, एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग। 9वा प्रश्न आहे, वर्गाध्यापनाची उद्दिष्टे कोणती, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या घटकाच्या वर्गाध्यापनाची उद्दिष्टे लिहा,
What are the classroom teaching objectives of mathematics? Write down the objectives of the units, simple interest and compound interest. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाचे विविध मार्ग स्पष्ट करा. एक्सप्लेन व्हेरियस वेज ऑफ प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर. 11वा प्रश्न आहे, शिक्षक संघटनेची गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासातील भूमिका कोणती स्पष्ट करा. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर असोसिएशन इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिक्स टीचर. एक्सप्लेन. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, वर्तुळाशी संबंधित विविध प्रमेय शिकविताना संश्लेषण व विश्लेषण पद्धतींचा वापर तुम्ही कसा कराल चर्चा करा. हाऊ विल यू यूज द ॲनालिसिस अँड सिंथेसिस मेथड्स फॉर टीचिंग व्हेरियस थेरम्स रिलेटेड टू सर्कल्स. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, गणित अध्यापनासाठी वापरली जाणारी उद्गामी व अवगामी पद्धती योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल द इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह मेथड्स यूज्ड इन टीचिंग मॅथमॅटिक्स. 14वा प्रश्न आहे, गणित शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यांची सविस्तर चर्चा करा. एक्सप्लेन इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिक्स टीचर. 15वा प्रश्न आहे, नफा व तोटा हा पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही स्पष्टीकरण तंत्र कसे वापराल ते स्पष्ट करा. एक्सप्लेन हाऊ यू वूड यूज द एक्सप्लेनेशन टेक्निक टू टीच द युनिट प्रॉफिट अँड लॉस. 16वा प्रश्न आहे, घटक नियोजनाची संरचना योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ युनिट प्लॅनिंग विथ प्रॉपर एक्झाम्पल. 17वा प्रश्न आहे, गणित विषयातील 10 गाभाभूत घटक कोणते. गणिताचे अध्यापन करताना या 10 गाभाभूत घटकांचे अध्यापन कसे कराल चर्चा करा. व्हॉट आर द 10 कोर एलिमेंट्स ऑफ द मॅथमॅटिक्स करिक्युलम. हाऊ टू यूज दोज एलिमेंट्स इन द टीचिंग ऑफ मॅथमॅटिक्स. डिस्कस इट. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, गणित अध्यापनाची विविध साधने कोणती चर्चा करा. व्हॉट आर द व्हेरियस टीचिंग टूल्स इन मॅथमॅटिक्स. डिस्कस. 19वा प्रश्न, गणित शिक्षकाच्या बांधिलकीची क्षेत्रे स्पष्ट करा. एक्सप्लेन द कमिटमेंट एरियाज ऑफ अ मॅथमॅटिक्स टीचर. 20वा प्रश्न आहे, गणित अध्यापनाच्या व्याख्यान पद्धतीतील पायऱ्या उदाहरण स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ लेक्चर मेथड ऑफ मॅथमॅटिक्स टीचिंग. 21वा प्रश्न आहे, गणिताच्या विविध शाखा कोणत्या. गणिताचा शाखांतर्गत संवाद स्पष्ट करा. विच आर द ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स. एक्सप्लेन द कोरिलेशन अमॉंग व्हेरियस ब्रँचेस ऑफ द मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, गुणोत्तर व प्रमाण हा घटक शिकविताना संश्लेषण व विश्लेषण पद्धतीचा उपयोग कसा कराल थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन ब्रीफली हाऊ ॲनालिसिस अँड सिंथेसिस मेथड वुड टू बी यूज टू टीच युनिट ऑफ रेशो अँड प्रपोर्शन. 23वा प्रश्न, गणित शिक्षकाच्या विविध क्षमता स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरियस कॉम्पिटन्सीज ऑफ द मॅथमॅटिक्स टीचर. 24वा प्रश्न, गणित अध्यापन पद्धतीमध्ये नियोजनाची गरज आणि महत्त्व सांगा. स्टेट द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग इन मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी. आणि 25वा प्रश्न आहे, गणित अध्यापनाची स्वयंशोधन पद्धती तिच्या गुणदोषांसह स्पष्ट करा. एक्सप्लेन द ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. अशा प्रकारे 32 टिपा आणि 25 लॉंग क्वेश्चन्स या ठिकाणी या क्वेश्चन बँकेमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा, तुमच्या संबंधित प्राध्यापकाला दाखवा. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा, शेअर करा.